ठाण्यातल्या प्रसिद्ध टेंभी नाका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। देवीच्या गाभाऱ्यामध्ये दररोज भाविकांकडून देवीचा अभिषेक करण्यात येतो आणि आज अष्टमी निमित्तानं सकाळपासून 200हून अधिक भाविकांनी देवीचा अभिषेक केला आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। अष्टमी निमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा ठाण्यातील टेंभी नाका देवीच्या दर्शनाकरिता भक्तांची अगदी सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आता देखील आपण पाहिलं तर मोठी गर्दी सध्या टेंभी नाका देवीच्या या गाभाऱ्यामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत। सकाळपासूनच अनेक भक्त जे आहेत ते लाईन लावत या ठिकाणी दर्शनाकरिता देवीच्या दर्शनाकरिता गाभाऱ्यामध्ये जे आहेत येत आहेत। अष्टमी आज आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी एकंदरीत आपण या ठिकाणी पाहत आहोत। आज सकाळपासूनच सुमारे 200 पेक्षाही अधिक भाविकांनी जे आहे ते देवीच्या गाभाऱ्यामध्ये जो आहे तो देवीचा अभिषेक या ठिकाणी केलेला आहे आणि अजून देखील अभिषेक जो आहे या ठिकाणी चालू आहे। अजून देखील मोठी गर्दी या ठिकाणी आपण या ठिकाणी टेंभी नाका देवीच्या गाभाऱ्यामध्ये जी आहे ती पाहत आहोत। 200 पेक्षाही अधिक भाविकांनी जो आहे या ठिकाणी अभिषेक एकंदरीत केलेला आहे। त्याचमुळे अजून देखील आज दिवसभरामध्ये ही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज सहकुटुंबासह जे आहेत देवीची पूजा या ठिकाणी करणार आहेत। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।